नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. तर बघा, प्रत्येक स्त्रीलाही घरातली कामं करावीच लागतात. घरातल्या जबाबदाऱ्या सर्वात महत्त्वाच्या स्त्रिया उचलत असतात. त्या करत नसतात असं अजिबात नाही. परंतु एकाएकी असं होऊन जातं, की जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या थोड्याशा कमी होतात, तेव्हा आपलं वय वाढलेलं असतं. तर जर करिअर करत असेल एखादी स्त्री, तर तिच्या मागे धावपळ ही असतेच असते. पण घरी असेल, तर घरी असणाऱ्या स्त्रीवरती सर्वाधिक अधिक जबाबदाऱ्या असतात. कारण मुलांना घडवायचं असतं, घर सांभाळायचं असतं, येण्या-जाणाऱ्यांना बघायचं असतं. अशा वेळी वय कधी उलटून जातं ते कळत नाही. आणि मग ठराविक वय उदाहरणार्थ 40शी नंतर आपण आपला स्वतःचा वेळ आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी व्यतीत करावा असं वाटतं. तर अशा वेळी मुलं नसतात जवळ आणि ती बाहेर असतात. मग आपले जे मिस्टर असतात ते बाहेर कामाला जात असतात. मग आपण काय करायचं? जर तुम्ही हातात मोबाईल घेतला आणि बसलात, की चला रील्स बघू, रील्स बघू. तर ठराविक वेळानं काय होतं, आपलं मन पार म्हणजे पार थकून जातं. त्या गोष्टी पण बघाव्याशा वाटत नाही. तर मन प्रसन्न करण्याकरता काय करावं लागतं, तर स्वतःची क्रिएटिव्हिटी मला काय वाटतं, मला काय करायचं आहे, या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करायला शिकायला हवं. वय गेलं आणि आता मला काय करायचं नाही. तर वय गेलं म्हणून काही स्त्रिया अशा असतात बघा, आम्हाला तर ड्रेसच नाही वापरायचा हा. तर मग आमच्या घरी काय म्हणतील, मी अचानक कसा वापरू? तर हळू-हळू वापरायला सुरुवात केली, तर नक्की बघणारे एक दिवस त्यांना कळून चुकतं, की ही ड्रेस पण घालते. मग हळू म्हणजे काय, तर कधीतरी एकदा, महिन्यातून एकदा घाला, नंतर मग महिन्यातून 2दा, 3दा असं करत ते आपल्याला एक सवयीचा भाग बनून जातं. प्रत्येक स्त्रीला ड्रेस घालणं आवडतच असतं, कारण साडीत वावरणं इतकं सोपं नसतं. पण गाऊन घालून बाहेर कुणी जाऊ शकत नसतं किंवा गाडी चालवताना आपल्याला ड्रेस सर्वाधिक सुटेबल वाटतो. अशावेळी साडीवरती आपल्याला अनकम्फर्टेबल फीलिंग्ज येतात. मग आपण दुसऱ्यांचा विचार करतो, "अरे, माणसं मला काय म्हणतील? इथं साडीवरच इतक्या दिवस गाडी चालवत होती, आता ड्रेस घालून." तर काय नाही, ड्रेस घातला तरी पण चालतो. उलट साडीपेक्षा ड्रेस अंगभर असतो आणि तो खरोखर आपल्याला गाडी चालवायला किंवा घरात काम करायला कम्फर्टेबल वाटतो. इतर वेळी आपण गाऊन वगैरे वापरतच असतो. परंतु माझं वय गेलं या एका प्रचंड मानसिक दबावाखाली आपण मुळीच राहता कामा नये. अशा प्रकारचा जर दबाव आपण सतत स्वतःवरती ठेवला, तर आपण आपल्या आवडी गमावून बसतो. बघा, ज्या बायकांचं खूपच वय झालं असतं त्या म्हणतात, "आत्ताच्या पोरींचं बरं आहे बाबा, ह्यांना काय करायला मिळतं, कपडे लत्ते चांगले मिळतात, नवऱ्याबरोबर हिंडायला फिरायला मिळतं." पण विशिष्ट वयानंतर तुम्ही कितीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असा किंवा स्वतंत्र नसा, अशी एक वेळ येते की तिथं तुम्हाला स्वतःला भरपूर वेळ असतो. मग ह्या वेळेचा आपण सदुपयोग निश्चित करू शकतो. जर आपल्याला या वेळेचा सदुपयोग करायचा असेल, तर असा एखादा ग्रुप जॉइन करायचा की जो ॲक्टिव्ह आहे. म्हणजे काय, की नुसत्या पार्ट्या करा, साड्यांचं कलेक्शन बघायला जा, कुठं शॉपिंगला जा, असं नको. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, सायकलिंग करणं असेल, व्यायामाचा ग्रुप असेल, वाचनाचा ग्रुप असेल किंवा कुणाला अध्यात्माची आवड असेल तर आध्यात्मिक वाचनाचा ग्रुप असेल, असे ग्रुप आपण जॉइन करायला पाहिजे. घरातून थोडं बाहेर पडायला. समजा तुम्हाला रांगोळी येत असेल तर एखाद्या रांगोळी स्पर्धेत भाग घ्या. समजा तुम्हाला शिवण येत असेल तर एखाद्या असे प्रदर्शन असतात तिथं तुमचे कपडे घेऊन जा. व्हरायटी असेल तुम्हाला शिकायची तर ती शिका. अशा असंख्य गोष्टी आहेत. मेहंदीच्या स्पर्धा असतात, धावण्याच्या स्पर्धा असतात. आता आपल्याला काय वाटतं, आता मला कुठं धावायला येणार आहे. पण तुम्ही धावू शकता. जर पावसाळा संपला, की आपण थोडं बाहेर पडायचं. संध्याकाळचा 1 तासभर आपल्याला वेळ द्यायचा स्वतःला. करून तर बघा. तुम्हाला इतका आनंद होईल, की विचारूच